आज आपण मस्त अशी बघा पालकची वडी बनवतोय। त्यासाठी तर मी धुवून चिरून बघा पालक आपण अगोदर ह्याचं बारीक असं बघा वाटून घेऊयात। बघा पालकच्या ह्याच्यात आपण वाटलेलं वाटण टाकून घेऊयात। आता याच्यानंतर हे सर्व सुके मसाले आपण जे घेतलेले आहेत बघा ते सर्व घालून घेऊयात। बघा तीळ मी जरा जास्तच टाकलेत। आता तुम्ही तुमच्या आणि तिखट पण बघा तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता। अगोदर या पालकला बघा आपण व्यवस्थित असा आपला मसाला लावून घेऊयात। तर याच्यानंतर तांदळाचं पीठ टाकून घेऊयात। बघा तांदळाचं पीठ टाकल्यामुळे काय होतं एक आपल्या वडीला ना कुरकुरीतपणा येतो बघा आणि जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी मदत होते। आता आपण बघा पालकमध्ये अगोदरच पाण्याचा अंश जास्त असतो त्याच्यामुळं आपण गरज पडली तर पाणी टाकणार आहोत, नाहीतर पालकमध्येच बघा बरोबर थोडं बेसन टाकून हे पीठ आपण मळून घ्यायचे। पीठ व्यवस्थित मळून तयार झालेलं आहे। बघा थोडंसं तेलाचा हात घेतलेला आहे, चाळणीला आपण तेल लावून घेऊयात थोडंसं। तर याच्यानंतर आपण जे पीठ गोळा तयार केला आहे बघा पालकाचा त्याचा थोडंसं हाताला तेल लावलं म्हणजे चिकटत नाही। बघा अशा प्रकारे आपल्याला लांबट असा बघा आकार देऊन घ्यायचा। तर याच्यात ठेवून घेऊयात आपण। बघा गॅसवरती मी एक पातेली ठेवून त्यात पाणी ठेवून बघा पाण्याला चांगली उकळी आली आहे। आता याच्यानंतर आपण हे चाळण काढून बघूयात आपल्या वड्या छान वाफलेत का। बघा आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि या वड्या थंड करून घेऊयात। बघा वड्या आपल्या आता व्यवस्थित थंड झालेत। आता आपण कट करून घेऊयात। बघा तुम्हाला जशा हव्या आहेत तशा तुम्ही लहान मोठ्या पातळ तळून खाऊ शकतो। बघा गॅसवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवले। तेल आपलं बघा व्यवस्थित तापलेलं आहे। आता आपण ह्या वड्या याच्यामध्ये सोडून घेऊयात आणि डीप फ्राय करून घेऊयात। बघा मीडियम गॅसवरती आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत बघा आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या। एकदम छान असा बघा गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण या काढून घेऊयात। बघा मस्त कुरकुरीत अशा आपल्या पालकची वडी बघा तयार झालेली। तुम्हाला पण रेसिपी आवडली असेल तर आपले चॅनल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग धन्यवाद।